हॉस्पिटलमध्ये जॉब करतात. तर त्यांची टेस्टिमनी अशी आहे, त्यांना इन्चार्जच्या पोस्टवर त्या जॉबला होत्या आणि काही कारणास्तव मागच्या 5-6 महिन्यापूर्वी असं झालं, गोळचीड ताप आणि चिकनगुन्याची साथ चालू होती आणि त्यावेळेस त्यांना पण हा त्रास व्हायला लागला आणि टेस्ट वगैरे केल्या आणि चिकनगुन्या आणि गोळचीड ताप दोन्ही पण टेस्ट त्यांच्या पॉझिटिव्ह होत्या आणि त्यांना इतका त्रास व्हायला लागला की जॉब करणं त्यांच्यासाठी इम्पॉसिबल झालं. त्यांना जॉब करताच येत नव्हता आणि तिथं खूप ड्युटीवर हार्ड वर्क होता. तर त्यांनी लिव्ह वगैरे घेतल्या, सुट्ट्या घेतल्या आणि सुट्ट्या घेतल्या कारणाने असं खूप जवळजवळ 1 महिन्यापासून त्यांना त्रास व्हायला लागला. तर सुट्टी 1 महिन्याची सुट्टी टाकली, परत थोडे दिवस सुट्टी टाकली. तर अशी जास्ती सुट्टी घेतल्यामुळे हॉस्पिटलमधून त्यांना सांगितलं की तुम्ही खूप सुट्ट्या घेताय, तर तुमचं जे इन्चार्जशिप आहे ते काढून टाकण्यात येते, तुम्हाला दुसऱ्या डिपार्टमेंटला आम्ही शिफ्ट करतो. मग त्यांना इन्चार्जशिप त्यांची काढून टाकली आणि त्यांना माझ्यासोबत दुसऱ्या डिपार्टमेंटला एक स्टाफ म्हणून त्यांना टाकलं आणि त्या खूप हताश होत्या, निराश होत्या आणि त्यांचं एवढं डेंजर कंडिशन होती. त्या सांगतात त्यांना असं खाली बसता येत नव्हतं किंवा त्यांच्या स्टेप जिना आहे ते चढून जाता देखील त्यांना येत नव्हतं. त्यांचे मिस्टर अक्षरशः त्यांना दोन्ही हातांनी उचलून वरती त्यांच्या बेडरूम मध्ये घेऊन जात होते आणि एक साईडला जर त्या झोपल्या तर दुसऱ्या साईडला होण्यासाठी सुद्धा त्यांना सपोर्टची गरज लागायची आणि अशा कंडिशन मध्ये तिथं नाईट ड्युटी वगैरे करावी लागायची आणि खूप त्रास व्हायचा. मग त्यांना हा त्रास सहन होत नव्हता आणि ह्या आजारामुळे त्यांनी अक्षरशः रिझाईन देऊन टाकलं जॉबवर आणि खूप असं क्रिटिकल कंडिशन मधून त्या जात होत्या. त्यांना कळत नव्हतं काय करायचं काय नाही आणि ज्यावेळेस मी त्यांना सांगितलं की देवबाप सगळं काही करू शकतो आणि देव तुमच्या सोबत आहे, तुम्ही चर्चला या, विश्वास ठेवा आणि विश्वासाने तुम्ही आरोग्य रिसीव करा. आणि जसं जसं ते इथं चर्चला यायला लागल्या, वचनावर विश्वास ठेवायला लागला, देवबाप्पाने त्यांच्या जीवनात अद्भुत कार्य केलं. आणि त्या सांगतात जसं मी वचन इथं यायला लागले त्यावेळेस माझ्या मनाची स्थिती पहिल्यांदा बदलली आणि देव माझ्या मनाशी बोलू लागला आणि त्या घरी जाऊन प्रार्थना करायला लागल्या, वचन स्वीकारायला लागल्या, वचनाचं मनन करायला लागल्या आणि देवबाप्पाने इतकं अद्भुत कार्य केलं. त्यांनी जॉब पण सोडला आणि घरी राहिल्या त्या, पण देवबाप्पाने इतकं सामर्थ्य पुरवलं की त्यांची हळूहळू रिकव्हरी सुरू झाली, त्यांना बरं वाटायला लागलं आणि त्या सांगतात मी आता पूर्ण बरी आहे. त्याबद्दल सगळा गौरव त्या परमेश्वराच्या नावाला देतो.